जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन। यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम। जय गौरानिताय गौरनिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय। श्रीमद् भगवद गीता की जय। श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे कृष्णा। हरे कृष्णा। तर कोणाला आठवतंय आपण काय केलं मागच्या आठवड्यात? मागच्या वेळेस आपण 18वा आणि 19वा श्लोक केला होता. त्याच्यामधलं मेन जे क्रक्स मला जे वाटलं ते असं आहे की योगाचे परिपूर्ण तुम्ही 3 स्टेजेस सांगितल्या होत्या की पहिल्यांदी भौतिक आकांक्षामधून मुक्त होणं आणि दुसरं म्हणजे मानसिक आपण जे कार्य नियमित करतो त्याच्यामुळे अध्यात्माला बेसिकली अध्यात्माच्या मार्गाकडे अ, स्थित प्रगती. होणं या गोष्टी सांगितलेल्या आणि बेसिकली इथे मेन कृष्ण भगवानांनी अष्टांग योगाची परिपूर्ण अवस्थेचं जे वर्णन केलेलं आहे असं अ, एवढे म्हणजे इम्पॉर्टंट पॉइंट वाटले मला प्रभूजी. मस्त, खूप छान. आणि 18व्या श्लोकामध्ये जसं माताजींनी सांगितल्याप्रमाणे
योगाभ्यासामध्ये जेव्हा आपण मानसिक कार्य आणि भौतिक आकांक्षापासून जेव्हा मुक्त होतो तेव्हा आपण म्हणजे कसं यथायोग्यपणे योगयुक्त होतो. जसं युक्त या शब्दाचा आपण अर्थाबद्दल आपण 18व्या श्लोकामध्ये शिकलो होतो. आणि ज्या वेळेला आपण अशा पद्धतीने स्थिर होतो त्यावेळेला म्हणजे आत्म्यावरती आणि अध्यात्मामध्ये आपण कसं स्थिर होतो त्याबद्दल सांगितलेलं. तर एक उदाहरण दिलेलं इथे की जसं वायूचं संचलन नसलेल्या ठिकाणी दीप ज्याप्रमाणे संतपणे तेवत राहतो त्याचप्रमाणे हा जो म्हणजे जो योगयुक्त योगी. योगी बद्दल जे सांगितलं आहे तर त्याचं कसं तो ध्यानामध्ये युक्त होऊन निरंतर युक्त असतो. निरंतर या शब्दाबद्दल युजंतो योग आत्मा असं श्रीकृष्णाने सांगितलं. तर ह्यात मिनिंग आता काय झालंय, आपण थोडस अगदी बॅकग्राऊंड मध्ये जाऊन बघितलं तर कृष्णाने 10व्या श्लोकापासून अष्टांग योगाबद्दल सांगायला चालू केलेलं आहे. आता कृष्णाला हे माहिती आहे की भगवद्गीता तो जे सांगतोय द्वापार युग संपता सांगतोय, त्यामुळे त्याचा वापर कोण करणार आहे तर कलियुगातली लोक वापर करतात. कलियुगातल्या लोकांच्या क्वालिटीज खूप म्हणजे भौतिक आसक्तीकडे जास्ती असणार आहेत आणि आध्यात्मिक प्रगतीकडे खूप कमी असणार आहेत. हे त्याला तर ऑब्व्हियसली तो पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे, त्याला तर माहितीच आहे म्हणून, पण तो अशा लोकांच्या करता सांगतोय तो. आता अर्जुन सुद्धा हे जे ऐकतोय वगैरे आणि तो जे काही प्रश्न विचारतोय ते भौतिक लोकांना रिप्रेझेंट करून तो प्रश्न विचारतोय. त्यामुळे त्याचे प्रश्न सुद्धा आपल्या फायद्याकरता आहेत. त्यामुळे आता जे कृष्ण सांगतोय अष्टांग योगामध्ये हे सगळ्या गोष्टी आपल्याला डिफिकल्टच नाही तर इम्प्रॅक्टिकल आहेत. जर आपल्याला कोणी सांगितलं की भौतिक आकांक्षा ठेवू नको, संपूर्णपणे योगी मन, तर आपण काय बोलू की बाबा हे शक्य नाहीये मला. आणि ते काय असं तर डिफिकल्टी, ते एक एक्झाम्पल आपण घेऊ की समजा एका माणसाला खूप त्याचं शरीराचं वजन वाढलेलं आहे आणि समजा 200 किलोचा माणूस झाला आहे आणि त्याला डॉक्टर बोलतायत की बाबा बघ काही जास्ती मोठी गोष्ट नाहीये. जर का त्यांनी सांगितलं की 200 किलो तुझं वजन झालेलं आहे पण तू लगेच सुडौल होऊ शकशील, एकदम म्हणजे फिट अँड फाईन एकदम होऊ शकशील तू. फक्त तुला काय करायचंय, दररोज सकाळी माउंट एव्हरेस्ट चढायचा आणि दररोज संध्याकाळी माउंट एव्हरेस्ट उतरायचं. हे फक्त तुला 3 महिने करायचं. तर काय होईल हे आपल्याला माहितीये की जरी माउंट एव्हरेस्ट कोण चढू शकलं आणि खाली उतरू शकलं आणि त्याची वजन कमी होऊ शकलं तरी सुद्धा हे इम्प्रॅक्टिकल आहे, जरी इम्पॉसिबल नसलं तरी. तर मग काय होईल, तो रुग्ण काय बोलेल की बाबा तुमचं औषध तुमच्याकडे ठेवा, मला काय हे जमणार नाहीये. तर कृष्ण आता आपल्याला त्या स्टेजला आणून ठेवतोय की जेव्हा आपल्याला तो शिकवतोय की हे सगळ्या गोष्टी अष्टांग योगामध्ये येतात. मग आपण विचार करू शकतो की हे आपल्याला पॉसिबल आहे का नाहीये, आणि मग तो आपल्याला एक सोपा मार्ग भक्ती योग तो सांगायला चालू करतो. तर 37व्या श्लोकापासून 6व्या चॅप्टरच्या अर्जुन जे प्रश्न विचारतो त्याच्यापासनं कृष्णाला तो भक्ती योग सांग आम्हाला म्हणून तो दरवाजा उघडून देतोय. तर त्यावेळेपासनं तुम्हाला जो एक चेंज दिसेल ना, भगवद्गीतेच्या श्लोकांचा एक टोन जो म्हणतो तो टोन एक कम्प्लिटली बदललेला दिसेल तुम्हाला. आता कसं हे नका करू, हे नका करू, ते नाही करायचं, असं करायचं, हे कंट्रोल करा, ते कंट्रोल करा, हे सगळं सांगितलेलं आहे. पण तिकडे पॉझिटिव्हली सगळं सांगितलं की कृष्णाच्या प्रती मन आपलं कसं आसक्त करायचं ते सगळं सांगितलेलं, विच इज अ काइंड ऑफ हायली पॉझिटिव्ह स्टेटमेंट. एका लहान मुलाला आपण जर कंटिन्युअसली त्याच्यावरती सुपरविजन केलं आणि प्रत्येक गोष्ट तो जी घेतोय त्याला आपण हे नाही घ्यायचं, ते नाही घ्यायचं, हात त्याचा बाजूला कर, त्याला पकड, ठेव इकडे तिकडे, असं जर त्याला केलं आपण तर काय होईल, ही विल ओनली लर्न की काय नाही करायचं म्हणून, पण काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे ते तो शिकणार नाही. तिकडे भक्ती योगामध्ये कृष्ण ते शिकवतोय म्हणून ते कम्प्लिटली पॉझिटिव्ह आहे.
तर आता आपण त्या स्टेजला पोहोचलोय भगवद्गीतेच्या, जिकडे कृष्ण आता समाधीबद्दल सांगायला चालू करणार आहे. तर अजूनही मिनिंग तेच मी सांगतोय की मी ह्या श्लोकांमध्ये खरं तर डिटेलमध्ये जाणार नव्हतो, पण याच्यामध्ये सुद्धा असे काही पॉइंट्स आहेत जे आपण आपल्या शिकू शकतो आणि काही जमलं जे जमेल ते अप्लाय करू शकतो आपण. म्हणून ह्या हे वर्सेस पण आपण डिटेलमध्ये शिकतोय आपण. पण अगदी ह्याच्यातलं काही समजलं नाही तरी नो प्रॉब्लेम. भक्तियोग समजण्याकरता हे मॅन्डेटरी नाहीये. तुम्हाला जर वाटेल हे इम्प्रॅक्टिकल आहे तर येस इट इज इम्प्रॅक्टिकल, बट दॅट डझंट मीन आपण भगवद्गीता शिकणं सोडून दिलं पाहिजे. जरी इम्प्रॅक्टिकल असलं तरी आपल्याला आपण मागे एक्झाम्पल घेतल्याप्रमाणे प्रत्येक फील्डमध्ये काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यानंतर आपल्याला कळेल की भक्तियोग सर्वोत्कृष्ट आहे. चला मग आपण आज हे 4 श्लोक एकत्र होणं कम्प्लीट होणं शक्य नाहीये, तर फक्त 20 आणि 21 आपण बघू. पण हे श्लोक भगवद्गीतेमध्ये एकत्र आहेत हे सगळे. यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति सुखम आत्यंतिकम यत्तद् बुद्धिग्राह्यम अतीन्द्रियम वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते तं विद्यात् दुःख संयोग वियोगं योग संयुतम्. अनुवाद. हरे कृष्णा प्रभुजी. योग योगाभ्यासामुळे मनुष्याचे मन जेव्हा सांसारिक मानसिक क्रियांपासून पूर्णपणे संयमित होते तेव्हा त्या अवस्थेला परिपूर्ण समाधी असे म्हणतात. या समाधी अवस्थेचे लक्षण आहे की यामुळे मनुष्य विशुद्ध मनाद्वारे आत्म्याचे अवलोकन करण्यात आणि आत्म्यामध्ये संतुष्ट होण्यात व आनंद प्राप्त करण्यात समर्थ होतो. त्या आनंदमय अवस्थेत दिव्य इंद्रियाद्वारे साक्षात्कार झालेल्या अमर्याद दिव्य सुखामध्ये मनुष्य स्थित होतो. याप्रमाणे स्थित झाल्यावर सत्यापासून कधीच ढळत नाही आणि या सत्याची प्राप्ती झाल्यावर याहून अधिक श्रेष्ठ असे काही असेल असे त्याला वाटतच नाही. अशा अवस्थेमध्ये स्थित झाल्यावर मोठमोठ्या संकटांमध्येही विचलित होत नाही. भौतिक संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या दुःखापासून हीच यथार्थ वास्तविक मुक्ती आहे. हरे कृष्णा. हरे कृष्णा प्रभू. माताजी थँक्यू. आता आपण आता जो बॅकग्राऊंड काय आहे ते बघूया. तर 19व्या श्लोकापर्यंत कृष्णाने काय सांगितलं की आपलं जे चैतन्य असं चेतना जी असते ती आत्म्यामध्ये स्थिर करायची. अगेन म्हणजे परत ॲज अ काइंड ऑफ डिस्क्लेमर सांगतोय, हे खूप डिफिकल्ट आहे समजायला आणि त्याहूनही डिफिकल्ट आहे इम्प्लिमेंट करायला. पण आपण कॉन्सेप्ट समजून घेऊया आपण. ठीक आहे. ज्याप्रमाणे वारा नसलेल्या ठिकाणी एक ज्योत डगमगत नाही, ओके, त्याचप्रमाणे समाधीमध्ये असलेल्या योगीचं मन जे असतं ते एवढं स्थिर असतं की बाहेरून येणारे जे इंद्रिय तृप्तीचे ज्या विचार असतात किंवा ज्या घटना घडत असतात त्यामुळे तो विचलित होत नाही आणि त्याच्यानी आपल्याला कळून येतं की हा समाधीमध्ये छान व्यवस्थित स्थित झालेला आहे. ओके. आता त्याला कनेक्ट करतोय कृष्ण. त्या आता 20व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत ही जी समाधीची अवस्था आहे ती अवस्था एक्झॅक्टली काय आहे, त्याच्यामुळे काय बेनिफिट्स मिळतात आणि त्या बेनिफिट्समुळे अल्टिमेट रिझल्ट काय होतो तो कृष्ण सांगतो. तर 23वा जो श्लोक आहे तो एक सिंगल लाईनचा श्लोक आहे, पण त्याच्यामध्ये जो मिनिंग दडलेला आहे ना तो खूप खूप फॅन्टास्टिक आहे. तर तो 23वा श्लोक आपल्याला आज नाही जमणार करायला, आपण पुढच्या आठवड्यात करू, पण अतिशय सुंदर आहे तो. तर कृष्ण काय बोलतोय की एखादी व्यक्ती जेव्हा त्या आध्यात्मिक स्टेजला पोहोचते त्यावेळी पश्चान आत्मनी तुष्यती म्हणजे तो बघू शकतो स्वतःच्या आत्म्याला. म्हणजे
त्याला फील करू शकतो, त्याला रिअलाइज होतं की आपण शरीर नाही आहोत, आपण आत्मा आहोत. आणि त्याच्यामुळे त्याला जो आनंद होतो, हो का, तो सुखम आत्यंतिकम, म्हणजे एक अत्यंत मोठा असा आनंद आहे. आणि त्या आनंदापेक्षा अजून काही नाही. मन्यते नाधिकम ततः, मन्यते न अधिकम ततः, म्हणजे त्यापेक्षा अधिक असं काहीही नाही. ह्याला त्याची पूर्ण खात्री होते, जाणीव होते त्याला त्याची. आणि त्याच्यामुळे तो न दुःखेन गुरुणापी विचार येते, तो दुःखाच्या पलीकडे जातो. आता आपण ह्याला जर लिंक करायचं झालं तर आपण काय बोलू? आपण जेव्हा बोलतो की मला अमुक एका प्रकारचं दुःख आहे, तर ते दुःख का आहे? तर समजा कोण बोललं की बाबा माझ्याकडे पैसे नाहीयेत, किंवा माझं शरीर म्हणजे माझी हेल्थ मध्ये प्रॉब्लेम आहे. तर ह्या दोन्ही गोष्टींचा जर आपण रूट कॉज जर बघितला तर आपल्याला कळून येईल की आपल्याला हे शरीर आहे म्हणून ते दुःख आहे. ज्या व्यक्तीला शरीर नाही, म्हणजे समजा एक, आपण जस्ट फॉर द सेक ऑफ डिस्कशन घेतलं, एक भूत, प्लॅनचेट वगैरे करतात ना लोक आणि भूताला बोलवतात वगैरे, समजा ते आपण खरं मानलं आणि तसं जर आपण त्या भूताला विचारू की बाबा तुझी हातपाय दुखतायत का, तुझी तब्येत कशी आहे, तर भूत काय बोलेल, मला शरीरच नाहीये, मग मला हे होतच नाही दुःख. तर ह्याचाच अर्थ काय की शरीर आहे आपल्याला, म्हणून आपल्याला ह्या शरीरा रिलेटेड दुःख जी आहेत ते आपल्याला होतात. तब्येत ठीक नसणं, पैशाचे प्रॉब्लेम जाणवणं, फॅमिली प्रॉब्लेम, सोसायटी, जॉब, काहीही म्हणा, जे पण प्रॉब्लेम आहेत, रिजन, रिलिजन, लँग्वेज, नॅशनॅलिटी, जे पण आहेत ते सगळे शरीराशी रिलेटेड आहेत. आपल्याला कधी कोणी आपल्याला विचारतं की कॅन यू इंट्रोड्यूस युअरसेल्फ, तर आपण काय बोलतो, माझं नाव सो अँड सो, मी या देशाचा आहे, मी या धर्माचा आहे, मी या लँग्वेजचा आहे, मी या रिलिजनचा आहे, जे काय आहे ते, राईट. एव्हरीथिंग दॅट वी स्पीक ॲज अ इंट्रोडक्शन पॉइंट, त्याचा संबंध आपल्या शरीराशी आहे. आपण कधी असं कोणाला ऐकलंय का बोलताना, मी एक आत्मा आहे, माझं इंट्रोडक्शन म्हणजे मी कृष्णाचा सेवक आहे, कधी आपण ऐकलंय बोलताना? तर तिकडे एक मोठा डिफरन्सिएशन येतो की जेव्हा आपण आत्मा आहे हे समजतच नाही आपल्याला, तेव्हा आपल्याला आपण शरीर आहोत हे समजतो, आणि मग आपल्या सगळ्या ऍक्शन्स, सगळे थॉट प्रोसेस, आपले मेंटॅलिटी पूर्ण आपली ही शरीराशी रिव्हॉल्व्ड असते. तर कृष्ण काय इकडे सांगतोय की बिकॉज तुम्ही आत्म्याच्या लेवलवरती स्थित होता, तुम्हाला शरीराच्या लेवलची काहीही दुःख जाणवत नाही. आणि म्हणून मोठ्यातली मोठी दुःख जरी आली तर गुरुणापी विचाल येते, तुम्ही ढळत नाही तिकडनं. हरे कृष्ण. मन्यते नाधिकम तत, मिनिंग ह्यातनं जे लाभ मिळतो तो असा लाभ आहे की त्यातून तुम्हाला अजून काहीही हवं आहे याची इच्छा राहत नाही. त्या श्लोकांचा एक छोट्या ह्याच्यातनं सार आपण आता तसं बघितलं तर, जस्ट अजून एक जरा वेगळ्या अँगलने बघितलं तर, दुसऱ्या अध्यायामध्ये 54व्या श्लोकामध्ये अर्जुन प्रश्न विचारतो, स्थितप्रज्ञ कोण आहे म्हणून. तर त्याचं कृष्ण उत्तर देतो पुढे. तर 4 प्रश्न विचारतो अर्जुन. त्या 4ही प्रश्नांचं 55 श्लोकापासून 72व्या श्लोकापर्यंत कृष्ण त्याचं उत्तर देतो. तर ही जी वर्णन जे आता करतोय तो समाधीचं, ते त्या स्थितप्रज्ञेशी रिलेटेड, ती आणि ती अवस्था दोन्ही अवस्था सेम आहे. ठीक आहे. आणि मग कृष्ण काय करतोय की भक्त जो असतो त्यालाही ह्या स्थिरतेचा अनुभव येतो. ओके. पण त्याची जी समाधी साधण्याची जी पद्धत आहे ती वेगळी आहे. आता तुम्ही तुकाराम महाराज, नामदेव, ज्ञानेश्वर वगैरे ह्यांचे तुम्ही चरित्र वाचलं असाल, तुम्ही त्यांचे कथा ऐकल्या असतील, तुम्ही त्यांचे मूवीज वगैरे बघितले असतील. तुम्ही कधी असं ऐकलंय का, एक तरी डायलॉग कोणाच्या तोंडून, कोणत्याही संतांच्या तोंडून डायलॉग ऐकलाय का, अरे मला ना आज जरा कंटाळा आलाय, अरे मला ना हे दुःख आहे, मला ना हा त्रास होतोय, मला हा सांसारिक किंवा हा शारीरिक त्रास आहे वगैरे, कधी ऐकलंय बोलताना? कधीच, म्हणजे कधीच चुकून सुद्धा ऐकू नाही येणार. कारण ते त्या भक्तीच्या त्या लेवलला पोहोचले आहेत की ज्यांना कृष्णा व्यतिरिक्त अजून काही सुचत नाहीये त्यांना. शरीर आणि शरीराच्या अडचणी त्यांना जाणवतच नाहीयेत त्यांना.
तर ती जी स्टेज आहे भक्ताची आणि ही जी समाधीची स्टेज आहे अष्टांग योगातली, ही दोन्ही सेम आहेत. पद्धती वेगळ्या आहेत, पण ती स्टेज जी आहे ती सगळी सेम आहे, हे कृष्ण इकडे सांगतो. म्हणजे एकच मिनिट, सॉरी टू इंटरप्ट यू प्रभूजी, पण हा जो अनुभव सांगितलेला आहे की बाह्य सुखापासून आपण मुक्त होऊन संयमित होतो वगैरे, हे इवन भक्ती मार्गाने पण आपण करू शकणार, राईट? तुम्ही जसं म्हणाले की आपले 100%, अगदी 100%. तुम्ही तुकाराम महाराजांचा मूवी तर बघितला असेलच, राईट? त्याच्यामध्ये हो हो महाराजांना किती अडचणी येतात, किती त्यांच्या परीक्षा घेतल्या जातात, पण कधी त्या बाह्य सुखाच्या कडे कधी त्यांनी म्हणजे कल गेलाच नाही त्यांचा. हा, वेश्या येऊन त्यांच्याकडे आलेली, म्हणजे त्या सालोमालो जो होता त्यांनी वेश्या पाठवली त्यांच्या घरी, तरी सुद्धा त्यांनी तिला डिवोटी बनवलं. हा, शिवाजी महाराजांनी दागदागिने त्यांची परीक्षा घेतली, बघितली, पण शिवाजी महाराज त्यांचे शिष्य झाले नंतर. शिष्य म्हणजे त्यांनी म्हणजे त्यांना मान दिला, त्यांना सन्मान दिला. नंतर किती झालं, त्यांचं घर गेलं त्यांचं पूर्णपणे. सगळ्या प्रकारच्या परीक्षा विठ्ठलाने घेतला त्यांच्या, पण ते ढळले का? कुठेच नाही. तो ती जी स्टेज आहे तीच स्टेज आहे की बाह्य स्पर्शेश्व असक्त आत्मा. जो बाह्य पद्धतीने आपल्याला म्हणजे शरीराद्वारे जर आपण आपला आत्मा सुखी होतोय, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. आपले इंद्रिय शरीराशी रिलेटेड आहेत. कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवल्यावरती आपल्याला जर जास्ती आनंद होतो कीर्तन केल्यापेक्षा, तर काहीतरी प्रॉब्लेम. कीर्तन करण्यामध्ये आपल्या शरीराला सुख नाही मिळत, आपल्या आत्म्याला सुख मिळतं, म्हणजे आपल्याला सुख मिळतं. तर ते सुख जे आहे ते आंतरिक सुख आहे. जिभेला जर सुख मिळालं आणि त्यातनं आपल्याला वाटलं की आपण सुखी झालो, तर ते क्षणिक सुख आहे. उद्या पाणी प्यायल्यानंतर, जिभेची चव ओसरल्यानंतर आपण त्या सुखाचा परत आनंद घेऊ नाही शकणार. आपण फक्त आठवणींचा आनंद मिळेल आपल्याला. तर कृष्ण इथे काय सांगतोय की योग सेवया, योगाभ्यासाने जेव्हा आपण आपली जी भौतिक जी हालचाली असतात त्या जर आपण रेड्यूस करत गेलो, थांबवत गेलो, तर यत्रो परमते चित्तम, म्हणजे उपरमते म्हणजे थांबवणं. काय थांबवणं? तर चित्त आणि चित ह्या दोन गोष्टींमध्ये आपण फरक बघितलेला. तर चित म्हणजे चेतना, पण चित्त म्हणजे जे भौतिक गोष्टींमध्ये चित्त जे आपलं अडकलेलं असतं त्याला चित्त म्हणतात. आणि ही जेव्हा हालचाल थांबते त्यावेळी आपण निरुद्ध या स्टेजला पोहोचतो. निरुद्ध ही स्टेज आठवते, आपण ह्याबद्दल बोललेलो आपण, कोणाला आठवते? आठवते आपण निरुद्ध कधी बोललेलो आपण? मला असं वाटतं दुसऱ्याच अध्यायामध्ये का प्रभूजी? दुसऱ्या किंवा तिसऱ्या अध्यायामध्येच. नाही, आठवते एक दोन क्लासेस आधी आपण मनाचे जे 5 स्टेजेस आहेत ते बघितलेले. मूढ, क्षिप्त, विक्षिप्त हो आणि नंतर एकाग्र आणि मग निरुद्ध. तर हा येस येस. मूढ ही जी स्टेज आहे, आय थिंक माझ्या मते 12व्या-13व्या श्लोकामध्ये येत होतं. तर मूढ ही जी स्टेज आहे, त्वयैकाग्रेण मनः कृत्वा, त्या श्लोकामध्ये होतं. तर एकाग्र ही जी स्टेज आहे ही 4थी स्टेज आहे. तर पहिली स्टेज म्हणजे मूढ स्टेज मध्ये काय होतं? तमोगुणी असतो ते मनाचं जे ती स्टेज असते ते. त्याला काय करतोय, चांगलं काय वाईट काय काही कळत नाही, त्याला नको त्या गोष्टीमध्ये आनंद मिळत असतो. ती मूढ स्टेज आहे. क्षिप्त म्हणजे तो रजोगुणापर्यंत आलेला असतो. ओके. आणि तो म्हणजे त्याला मन एकाग्र करायचं असतं, पण त्याची इच्छा असते पण तो करत नाही, तो प्रयत्न करत नाही. नंतर विक्षिप्तच्या स्टेजला येतो, त्याला एकाग्र करायची इच्छा असते, तो प्रयत्न पण करतो, थोडंफार सक्सेस पण मिळतं, पण तो जास्ती वेळ नाही करू शकत. नंतर तो एकाग्रच्या स्टेजला येतो, ज्यावेळी तो मन चांगलं कॉन्सन्ट्रेट करू शकतो तो, पण जास्ती वेळ नाही करू शकत, भरपूर वेळ नाही करू शकत, थोडं विचलित होतं तिकडे सुद्धा. पण नंतर मग तो त्या स्टेजला येतो, म्हणजे एकाग्र विक्षिप्त स्टेजमध्ये तो सत्वगुणात पदार्पण केलेलं असतं त्यांनी, आणि एकाग्र स्टेजमध्ये तो सत्वगुणात पूर्णपणे आलेला असतो. नंतर तो निरुद्धच्या स्टेजला येतो, जिकडे तो समाधीच्या लेवलची ती स्टेज आहे.
तर कृष्ण त्या बोलतो की जेव्हा तुम्ही त्या बाहेरच्या हालचाली थांबवता, तुम्ही त्या निरुद्धच्या स्टेजला येऊ शकता आणि मग तुम्ही अंतर्मुख होऊ शकता. आणि त्यानंतर तुम्ही यत्र चैवात्मनात्मानम, तुम्हाला आत्म्याच्या लेवलचा तुम्हाला आनंद मिळतो आणि तो जे दर्शन जे होतं, त्या दर्शनातनं आनंद होतो. त्याला पश्यन्नात्मनि तुष्यति असं कृष्ण बोलतोय. तर आत्म्याचं दर्शन होणं ही किती मोठी गोष्ट आहे. आज तर लोकांना शरीर आणि आत्मा वेगळा आहे हे पण माहिती नसतं. त्यांना आत्मा आहे की नाही हे पण माहिती नाही. आणि आत्मा नाहीये असं समजल्यामुळे त्यांना वाटतं की हा जन्म जो आहे तो एकच जन्म आहे, याच्यानंतर ह्याच्या आधी काही नव्हतं, पुढे काही नसणार. त्यांना कर्माची व्याख्या जरी समजली तरी त्यांना पुनर्जन्माची व्याख्या समजत नाही. कारण पुनर्जन्म समजला तरच आत्मा काय आहे ते समजू शकतो. मी आता त्या डिटेलमध्ये जात नाही, आपण बऱ्याच आधी क्लासेसमध्ये बोललेलो आहोत. नंतर काय होतं, जे सुख मिळतं, सुखम आत्यंतिकम, ते अत्यंत जास्त चांगलं सुख असतं. ते का अत्यंत चांगलं सुख असतं, तर ते बुद्धीने जाणवलेलं सुख असतं ते. आपण ह्याचं उदाहरण बघू, आपण आर्किमिडीसचं उदाहरण घेऊ आणि आपण बघू. तर बुद्धीने जे जाणवतं सुख ते इंद्रियांच्या पलीकडे असतं. तुम्हाला आठवतंय आपण 3ऱ्या अध्यायाच्या 42व्या श्लोकामध्ये आपण बघितलेलं की हायरार्की दाखवलेली कृष्णाने. तर जड पदार्थ जे भौतिक जगत असतं त्याच्यावरती इंद्रिय आहेत, इंद्रियांच्या वरती मन, मनाच्या वरती बुद्धी, बुद्धीच्या वरती आत्मा आहे. तर नेहमी वरच्या गोष्टीने खालच्या गोष्टीला कंट्रोल केलं पाहिजे. पण आपल्या जीवनात काय होतं, आपण आपल्या इंद्रियांमुळे आपण जड प्रकृतीकडे आकृष्ट होतो. मग इंद्रिय आपल्या मनाला सांगतात की बाबा मला हे हवंय, नाही तर मला आनंद नाही मिळणार. मग मन बुद्धीला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो. बुद्धी कन्व्हिन्स होईल ना होईल, पण मन बोलतो नाही, करायचं म्हणजे करायचं. मग शेवटी बुद्धी बोलतो ओके ठीक आहे, मन आत्मा पण बोलतो ओके ठीक आहे करूया म्हणून. त्यामुळे चूक गोष्ट असली आणि बुद्धीला आत्म्याला नको असलं तरी सुद्धा ते केली जाते गोष्ट. का तर खालची गोष्ट वरच्या गोष्टीला कंट्रोल करते. जर का वरच्या गोष्टीने खालच्या गोष्टीला कंट्रोल केलं तर हा प्रॉब्लेम होणार नाही. म्हणून इकडे कृष्ण बोलतो हे सुख जे मिळतं हे इंद्रियांच्या पलीकडे आहे आणि ते बुद्धीच्या लेवलचं आहे. ठीक आहे. आणि ज्याला हे समजतं, ज्याला हे माहिती पडतं, तो ह्यातनं तो सत्यापासून एकदम स्थितश्चलती तत्वतः, तो कधीही हलत नाही त्या गोष्टीवरनं तिकडनं. म्हणजे एका स्टेजला पोहोचला की नंतर तो त्या स्टेजला असा आढळ असा राहतो तिकडे तो. मग काय होतं पुढे, यम लब्ध्वा चापरम लाभम, लाभ मिळतो. आणि हे काय, हा अपरम लाभम आहे. आणि हा साधा सुद्धा लाभ नाही, ह्याच्या पुढे असं कोणतंही लाभ नाहीये जे आपल्याला मिळालं नाहीये किंवा म्हणजे मिळण्याची इच्छा राहील आपल्याकडे. असं लाभ मिळाल्यावरती काय होतं, लब्ध्वा मिळाल्यानंतर मन्यते ना अधिकम ततः, मन्यते म्हणजे त्याला जाणवतं, त्याला कळून चुकतं की न अधिकम ततः, मिनिंग त्यापेक्षा, त्या सुखापेक्षा अधिक असं कोणतंही सुख नाहीये. एकदा ह्या स्थितीमध्ये आल्यावरती, यस्मिन स्थितो, ओके, विराजमान झाल्यावरती, म्हणजे आपण स्थितीमध्ये त्या पदार्पण करतो आणि तिकडे व्यवस्थित स्थित होतो त्याच्यामध्ये. ते झाल्यानंतर दुःखेनं गुरुणापी, म्हणजे सगळ्यात गुरुणापी म्हणजे खूप मोठं असं दुःख जरी आपल्याकडे आलं, कितीही मोठं दुःख असलं तरी न विचाल्यते, त्यातनं आपण हलत नाही, असे शेक होत नाही, हादरून जात नाही आपण. आणि नंतर मग हा तो 23वा श्लोक मला म्हणजे खूप आवडलेला श्लोक आहे हा, की तम विद्या, की हे जाणून घे, हे दुःख, हे जी विद्या आहे ती जाणून घेतल्यानंतर काय होतं, दुःख संयोग वियोगम, दुःखाशी जो संयोग झालेला असतो, जूड आपण जोडले गेलेलो असतो दुःखाशी, तो जो संबंध असतो तो वियोगम, तोडला जातो संबंध, आणि मुक्त होतो आपण त्यातून. आणि ह्या गोष्टीला योग म्हणून म्हटलं जातं, योग संगीत. हा झाला तात्पर्य झाला ह्याच्यातून. ठीक आहे. आता आपण छोट्या गोष्टी बघूया ह्याच्यामध्ये. दिस इज नॉट इम्पॉर्टंट, जर का तुम्हाला समजलं नाही हे तरी सुद्धा काहीही प्रॉब्लेम नाही. पण काय होतं की आता अष्टांग योग आपण डिस्कस करतोय, तर अष्टांग योगावरती पतंजली ऋषींनी त्यांचं योग सूत्र लिहिलेलं.
तर योग सूत्रशी नेहमी कंपॅरिझन होतं ध्यान योगाशी. हम्म. आणि त्यामुळे काय होतं की आता हा जो आपण श्लोक शिकतो, म्हणजे हा जो अध्याय शिकतो, त्याच्यामध्ये पतंजली योगसूत्राशी कंपॅरिझन होणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे आपण बघून घेऊया की पतंजली योगसूत्रामध्ये काय सांगितलं आहे, ध्यान योगामध्ये कृष्ण काय सांगतोय भगवद्गीतेमध्ये, त्या दोघांमध्ये सिमिलॅरिटीज काय आहेत आणि डिफरन्सेस काय आहेत. तर चित्तवृत्ती निरोध हा शब्द पतंजली योगसूत्रामध्ये येतो. त्याचा अर्थ काय, तर आपण बघितल्याप्रमाणे चित्त म्हणजे भौतिक चेतना. चेतना आहे ती आध्यात्मिक पण असते आणि भौतिक पण असते. तर जी चेतना भौतिक गोष्टींकडे आकृष्ट होते आणि ज्याला त्या गोष्टी हव्या हव्याशा वाटतात, त्याला चित्त म्हटलं जातं. तर चित्ताची एक वृत्ती असते. ओके, ती वृत्ती काय असते, तर ज्याप्रमाणे आपण ज्या गुणामध्ये असतो, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, ज्याप्रमाणे ज्या गुणामध्ये आपण असतो, त्या गुणांच्या रिलेटेड एक वृत्ती निर्माण होते. तर जो रजोगुणी तमोगुणी व्यक्ती असतो, त्याला त्याची वृत्ती जनरली भौतिक गोष्टींकडे तो जास्ती आकर्षित होतो. पण जो सत्वगुणी असतो त्याचं आकर्षण तिकडे कमी असतं, त्याचं आकर्षण आध्यात्मिककडे गोष्टीकडे जास्त असतं. ठीक आहे. तर ही एक जी वृत्ती आहे भौतिक वस्तूंच्या कडे कल असणं, त्याला चित्तवृत्ती म्हटलं. तर आता चित्तवृत्ती निरोध ह्याची व्याख्या पतंजलींनी काय सांगितलंय की ह्या ज्या भौतिक चैतन्याचा जो हालचाली असतात, ज्या ऍक्शन्स असतात, त्याचा अंत होणं म्हणजे योगाची परिपूर्णता. चित्तवृत्ती निरोध, निरोध म्हणजे थांबवणं, त्याचा अंत करणं. ओके, त्याला योगाची परिपूर्णता असं त्यांनी त्याची डिफाईन केलेलं आहे. म्हणजे काय आहे की सिमिलर गोष्ट चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या शिक्षाष्टकमध्ये सांगितलं. त्यांनी सांगितलं चेतो दर्पण मार्जनम. मार्जनम म्हणजे क्लीन करणं. चेतो म्हणजे आपली जी चेतना आहे ते एका आरशासारखं आहे, दर्पण आहे ते. त्याला क्लीन करत राहणं कंटिन्युअसली, इतकं क्लीन की आपण आपल्या स्वतःला व्यवस्थित बघू शकलो पाहिजे. तर ते जे आहे त्या चित्तशुद्धीला आपण ह्या स्टेजला आपण अनुभवू शकतो. आपण खरं तर चैतन्य महाप्रभूंनी जे लिहिलेलं आहे त्याचं भक्तीशी संबंध आहे. त्यांनी सांगितलंय की चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नी निर्वापणम. आणि त्यांनी सांगितलं की ह्या जो महादावाग्नी आहे त्याचं तुम्ही जर का थांबवायचं असेल तर कृष्ण कीर्तन करणं इज द ओनली सोल्युशन. हरे कृष्ण. आता आपण बोलल्याप्रमाणे ध्यान योग आणि चित्तवृत्ती निरोध त्याच्यामध्ये साम्य काय आहे आणि फरक काय आहे बघून घेऊया. तर पहिली गोष्ट म्हणजे साम्य बघूया. तर योगामध्ये दोन ऍस्पेक्ट्स आहेत, दोन काय म्हणतो की प्रायमरी पर्पजेस आहेत योग करण्यामध्ये. तर पहिली गोष्ट म्हणजे भौतिक चेतनेची समाप्ती आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे आध्यात्मिक वास्तवाशी आपला संबंध निर्माण करणं. ओके, तर पतंजलीमध्ये काय होतंय की तो पहिल्या गोष्टीवरती भौतिक चेतनेच्या समाप्तीवरती तो कॉन्सन्ट्रेट करतोय. कृष्ण इथे काय बोलतो, यत्रो परमते चित्तम निरुद्धम बोलतोय तो. तर ती जी स्टेज आहे इट इज द सेम ॲज व्हॉट पतंजली इज मेन्शनिंग. जी कृष्ण बोलतोय की योग सेवा करून तुम्हाला ती होऊ शकतं. ओके, कृष्ण पण तेच सांगतोय जे पतंजली शिकवतायत ते, फक्त त्याच्यामध्ये एक डिफरन्स आहे जो आपण आता कृष्ण ह्या स्टेजला बोलत नाहीये, जो पुढच्या स्टेजला तो आपल्याला सांगेल. आपल्याला पतंजली योगसूत्रामध्ये हा जो पहिली गोष्ट जी आहे भौतिक चेतनेची समाप्ती, त्याच्यावरती संपूर्ण फोकस आहे तिकडे. पण ध्यान योग म्हणजे तुम्ही फक्त ध्यान योग नाही तर पूर्ण भगवद्गीता जरी बघितली तर कृष्ण हे दोन्ही जे पैलू आहेत ते तो शिकवतोय. आणि ह्याचं आपण एक साधं छोटं उदाहरण बघूया आपण, की आपल्या घरी समजा एक बाथरूम आहे. त्या बाथरूम मध्ये नळ चालू आहे आणि पाणी संपूर्णपणे वाहतंय, बाहेर आलंय घरामध्ये.
तर तुम्ही पहिली गोष्ट काय कराल? सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही कापड घेणार आणि घरी म्हणजे रूम मध्ये आलेलं पाणी पुसणार तुम्ही, का तुम्ही दुसरं काही करणार? नळ बंद करणार. नळ बंद करणार ना? अगदी बरोबर. का तर तुम्ही काय करताय की जे नवीन पाणी येणार आहे बाथरूम मध्ये आणि त्याद्वारे रूम मध्ये येणार आहे ते पहिलं तुम्ही स्टॉप करताय. त्यानंतर तुम्ही काय करताय, जे आलेलं आहे त्याला बाहेर धक्का मारणं, पुसणं, क्लिनिंग करणं वगैरे ते तुम्ही करणार. का तर समजा तुम्ही आधी क्लिनिंग केलं तर नवीन जे पाणी येतंय त्यांनी परत ओलं होणारच आहे, राईट? हा कॉमन सेन्स झाला. तर इकडे ही आध्यात्मिक प्रगती सुद्धा आहे ती तशीच आहे. तुम्हाला तुमचं करंट जे वृत्ती आहे, ज्यामुळे आपण पाप करतो किंवा ज्यामुळे even आपण पुण्य करतो, ती वृत्ती आपल्याला स्टॉप करायची. तर चित्त वृत्ती निरोध ते पहिलं आहे. यत्रो परमतेम चित्तम निरुद्धम. उपरमते त्याला स्टॉप करणं, निरुद्धम त्याला स्टॉप करायचं आणि त्या स्टेजला पोहोचायचं. ती पहिली पायरी आहे, ज्याच्यावरती पतंजली फोकस करतायत. ओके. पण नंतर जे पाणी निर्माण झालं ते पुसणं सुद्धा एक वेळ आपण करू शकतो, की म्हणजे काय, चला आपण जरा एक्झाम्पल म्हणून घेतलं तर पाप करण्याची एक वृत्ती आहे ज्याला आपण नळ चालू आहे त्याच्याशी लिंक करू शकतो. त्या वृत्तीमुळे आपण जी पाप केलेली आहेत त्या ती पाप आहेत, त्या नवीन पाप जी होत आहेत त्या वृत्तीमुळे, ते नवीन पाप म्हणजे आपण नळातनं पाणी येते त्याच्याशी रिलेट करू शकतो. जे पाणी ऑलरेडी पडलंय बाथरूम मध्ये आणि घरी आलेलं आहे त्याला आपण ऑलरेडी केलेल्या पापांबरोबर लिंक करू शकतो. तर आपण काय करू की नळ थांबू, म्हणजे नवीन पाप घडणार नाही, नवीन पाप बाहेर येणार नाही. तर तसा प्रयत्न करू आपण. आणि पाणी जे आलंय म्हणजे जे नवीन पाप झालेलं, जुनं पाप झालेलं आहे त्याला क्लीन पण करू, म्हणजे असे काही होम हवन करू, पश्चाताप करू आणि पापाची निर्मूलन होऊन जाईल. पण दुसरा प्रॉब्लेम आहे की जी तुमची वृत्ती होती त्या वृत्तीचं क्लिनिंग कसं होणार? त्या वृत्तीचं क्लिनिंग जर नाही झालं तर परत चान्सेस आहेत तुम्ही नवीन पाप परत क्रिएट करू शकता. तर हा जो मेन फोकस आहे तो इकडे कृष्ण आपल्याला हायलाइट करतो, ह्या श्लोकात नाही पण भगवद्गीतेमध्ये ओव्हरऑल, की तुमची जी वृत्ती आहे त्याचं क्लिनिंग करण्याचं काम, दॅट इज चेतोदर्पण मार्जनम, दॅट इज पॉसिबल जर का तुम्ही हरिनाम संकीर्तन मध्ये तुम्हाला आवडायला चालू होईल. म्हणजे काय, तर तुमची नवीन पाप करण्याची जी मेंटॅलिटी आहे ती मेंटॅलिटीच बंद होऊन जाईल. म्हणजे नवीन पाप तर होणारच नाही तुमचं, आणि जुन्या पापांचं मी कंट्रोल घेईन. तर मी काय करायचंय तर मी बघेन. मोक्ष इष्यामी मा शुचः अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी मा शुचः, कृष्ण बोलतो 18व्या अध्यायात 66व्या श्लोकामध्ये. तुमच्या सगळ्या पापांचं मी बघून घेईन काय करायचं म्हणून. यू डोंट वरी अबाउट इट. तर काय होतं इकडे की आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊ. आपण ऐकतो लोकांना बोलताना की गंगेमध्ये न्हायला गेलो मी आणि माझ्या पापांचं मी निर्मूलन करून आलो. बरीच लोक बोलतात ना, गंगेत न्हायला जा, गंगेत न्हायला जा म्हणून वगैरे, पाप केल्यावरती वगैरे. बऱ्याच आधीच्या लोकांकडनं पण ऐकलं असेल. ते सगळं ठीक आहे, पण मजा कशी आहे की पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काहीही पाप केलं आणि नंतर गंगेत न्हायला गेलं तर तुमचं सगळं पाप धुवून निघत नाही. वर्षानुवर्ष दररोज 3 वेळा जर का तुम्ही गंगेत दररोज न्हायलात तुम्ही, तर तुमच्या पापांचं हळूहळू ते निर्मूलन होत राहतं. पण गंमत कशी आहे की जी तुमची वृत्ती होती ज्याच्यामुळे तुम्ही पाप केलं त्याचं क्लिन्सिंग गंगेत न्हावून होत नाही. त्याचं क्लिन्सिंग करण्याकरता इंटरनल क्लिन्सिंग करावं लागतं, विच इज ओनली पॉसिबल बाय हरिनाम संकीर्तन. आणि आपण म्हणून भगवद्गीता आता ज्या स्टेजला शिकतोय तिकडे फक्त कृष्ण निगेटिव्ह नका करू म्हणून सांगतोय. पॉझिटिव्ह काय करायचं ते तो सांगत नाही अजून तो. आणि एक छोटीशी एक्झाम्पल घेऊ. आपण बोललोय ह्याबद्दल. तर एखादी व्यक्ती चित्रपटगृहामध्ये गेली, एंटर जेव्हा आपण करतो, समजा चित्रपट चालू व्हायच्या 10 मिनिटं आधी गेलो आपण, तर लाईट वगैरे चालू असतात, आपल्याला सगळं व्यवस्थित दिसत असतं. स्क्रीन दिसतो, लोक दिसतात, सीट्स दिसतात, वॉकवे दिसतो वगैरे, राईट.
नंतर चित्रपट चालू झाल्यावरती काय होतं, तो पूर्णपणे तल्लीन होऊन जातो ती व्यक्ती त्याच्यामध्ये. आणि चित्रपटाच्या स्क्रीन एवढंच त्याला त्याचं विश्व दिसायला लागतं. त्याला ना स्वतःचं शरीर दिसतं, ना हातपाय दिसतात, एवढा काळोख असतो, किंवा ना बाजूची लोक दिसतात, ना सीट दिसतात, ना वॉकवे दिसतो, काही नाही दिसत. स्क्रीन व्यतिरिक्त काही दिसत नाही त्याला. तर ते जेव्हा त्याला चित्रपट बंद होतो किंवा जेव्हा त्याला सुदबुद्धी येते त्याची, त्याला कळतं की बाबा आपण चित्रपट नाही आहोत, आपण त्या चित्रपटातलं पात्र नाही आहोत, हे सगळं जे चाललंय ते फक्त एक चित्रपट आहे, ही त्याला जी जाणीव जी होते ती पहिली पायरी असते. त्यावेळी तो नंतर काय करतो की चित्रपटात गढून जायचं नाही असं तो विचार करतो. कारण त्याचं पूर्णपणे लक्ष त्याच्यात फोकस गेलेलं असतं. ती जी चेतना जी असते, जी चित्रपटातनं आपल्याला बाहेर पडायला मदत करते, ही पहिली पायरी झाली. त्याला इथे पतंजली चित्तवृत्ती निरोध म्हणतायत, आणि त्यालाच कृष्ण इथे यत्रो परमते चित्तम निरुद्धम म्हणतात तिकडे. ही जाणीव होणं, ही जागरूक होणं तिकडे, आणि त्याच्यातनं आपण प्रभावित न होणं, हे जे आहे हा पहिला टप्पा आहे. आणि दुसरा टप्पा जो आहे तो आपलं वास्तव कशामध्ये आहे हे जाणून घेणं आणि त्याप्रमाणे त्या दृष्टीने चालणं. जिकडे म्हणजे आपलं जे आध्यात्मिक वास्तव आहे त्याच्याशी आपला संबंध जोडणं. ते करणं इज लाईक निगेटिव्हला नुसतं सोडणं नाही, तर पॉझिटिव्हला हातात धरणं. आपण ते नंबर लाईनचं एक्झाम्पल घेतलेलं की निगेटिव्ह पासून 0 वरती येऊन उपयोग नाही, आपल्याला पॉझिटिव्हला जायचं आपल्याला. पतंजली योगसूत्रामध्ये सुद्धा ईश्वर प्रणिधान नावाची एक गोष्ट आहे, म्हणजे ईश्वराला शरण जाणं हे एक्सेप्टेबल आहे तिकडे, म्हणजे हे त्याला अल्टिमेट पोझिशन आहे त्यांनी मानलंय त्याच्यामध्ये. ओके. आणि ते म्हणजे तो ध्येय आहे त्यांच्याकरता. पण त्यांनी ते कसं अचीव करावं ते त्यांनी सांगितलं नाहीये त्याच्यामध्ये. आणि म्हणजे ते अचीव करावं नाही, दॅट मे बी अ रॉंग टर्म, बट ते त्याचं रिलेशनशिप काय आहे आपला ईश्वराशी, हे त्यांनी त्याच्या डिटेलमध्ये नाही सांगितलं. का? तर त्यांनी हे अज्युम केलेलं आहे त्याच्यामध्ये की आपला जो ऑडियन्स आहे, आपले जे अनुयायी आहेत, जे हे फॉलो करतील, ते ऑलरेडी त्या स्टेजला पोहोचले ज्यांना हे बेसिक लेवल माहित आहे, म्हणून ते पतंजली योग जो आहे तो प्रॅक्टिस करायला आलेले आहेत म्हणून. पण एक सॉरी टू इंटरप्ट यू हा, प्रभूजी, एक प्रश्न की भगवद्गीता असून सुद्धा पतंजलीने नवीन योगसूत्र लिहायचं का मनात आलं, ते म्हणजे जस्ट क्युरियस टू अंडरस्टँड. हे आधीच सांगितलेलं पतंजलीने भगवद्गीता सांगण्यापूर्वी. आणि दुसरी गोष्ट कसं आहे ना की सोसायटीमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची लोक असतात. एकाच व्यक्ती करता म्हणजे जे सोल्युशन असतं तेच सोल्युशन सगळ्या लोकांना ऍप्लिकेबल नसतं. जसं आपल्याला सोसायटीमध्ये हजारो प्रकारचे रोग असतात ना, तर कोणत्याही रोगावरती कोणतंही औषध दिलं तर चालत नाही आपल्याला. तर ज्याप्रमाणे जो रोग आहे त्याप्रमाणे औषध द्यावं लागतं. तर सोसायटीमध्ये भौतिक गोष्टींकडे आसक्त अशी भरपूर लोक असतात. त्यामुळे त्यांना भौतिक गोष्टींकडे कमी कमी आकर्षण व्हावं म्हणून कर्मकांड आहे त्यांच्याकरता, आणि नंतर कर्मयोग आहे त्यांच्याकरता. पण जी लोक ह्या स्टेजच्या पलीकडे गेलेली आहेत, पण ती अल्टिमेट स्टेजला गेलेली नाही आहेत, ज्यांना असं वाटतं की ईश्वर भगवान निराकार आहेत, त्यांच्याकरता हा मार्ग सांगितलेला आहे त्यांना. ज्यांना म्हणजे ज्ञान मिळवून भगवंताकडे जायची इच्छा आहे त्यांच्याकरता हा मार्ग आहे. पण ज्यांना भक्ती करायची आहे आणि त्या मार्गाद्वारे कृष्णाकडे जायचं, त्यांना त्याकरता वेगळा मार्ग आहे. त्यामुळे जी व्यक्ती त्याचा जसा स्वभाव आहे त्याप्रमाणे त्याला मार्ग एखादा आवडतो आणि तो त्याप्रमाणे पुढे जातो. त्यामुळे वेगळ्या वेगळ्या सेक्शन्स ऑफ द सोसायटीमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आध्यात्मिक लेवल प्रत्येकाची वेगळी असते. ज्याची जशी लेवल त्याप्रमाणे त्याला तसं म्हणजे प्रोसेस सांगितली जाते आणि त्याप्रमाणे ते पुढे जातात. सो डू यू मीन की योगी व्यक्तींकरताच हे पतंजली योगसूत्र आहे बेसिकली? आता आपण शिकलो ना, 6व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच आपण शिकलो ना की योगाच्या 2 अवस्था आहेत ना, आरुरुक्ष आणि योगारूढ. हो आता आपण जे हो शिकतोय ते योगारूढ अवस्था शिकतोय. तर योगारूढ हो. या अवस्थेला येण्यापूर्वी आरुरुक्षच्या स्टेजला आपण झालेलो पाहिजे, मग ती क्रॉस केली पाहिजे. आणि आपल्याला ते शक्य नाही, आपण आरुरुक्षच्या स्टेजला पण नाही आहोत आपण. त्यामुळे आपल्याकरता भयानक डिफिकल्ट आहे हे सगळं करणं.
पण आता आपण हे जे करतोय कॉन्सेप्ट शिकण्याच्या दृष्टीने करतोय आपण. ओके, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. तर इकडे काय आहे तर पतंजली ह्याच्यामध्ये ईश्वर कोण आहे आणि आपला संबंध काय आहे हे पतंजलीने अज्युम केलेलं की त्यांच्या अनुयायींना कळेल, त्यामुळे त्यांनी फक्त योग पद्धतीवरती कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. पण भगवद्गीतामध्ये कृष्ण आपल्याला हे स्पष्ट करतो की ध्यान योगाचं ध्येय पण तोच आहे आणि भक्ती योगाचं ध्येय तोच आहे. आणि जेव्हा तो ध्यान योग आणि भक्ती योगाला कम्पेअर करतो त्यावेळी तो सांगतो 47व्या श्लोकामध्ये 6व्या अध्यायाच्या की भक्ती योग इज बेटर दॅन ध्यान योग म्हणून. हा मिनिंग मी जरा जास्ती डिटेलमध्ये गेलोय, कॉन्सेप्ट वाईज तो समजायला मे बी डिफिकल्ट असेल, पण इट इज ओके इवन इफ यू डोंट अंडरस्टँड. आता आत्मनात्मानम असा कृष्ण शब्द वापरतो, तर अगेन कृष्ण काय करतोय की नकारात्मकता त्या अँगलनी त्या प्रोसेसनी कृष्ण आपली जी चित्त असतं, भौतिक चेतना असते, त्याच्या समाप्तीबद्दल कृष्ण बोलतोय. आणि अगेन मी बऱ्याच वेळा सांगितल्याप्रमाणे कृष्ण अजूनही स्वतःची ओळख देत नाहीये. त्यामुळे त्याचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे योग करण्याचं, तो ऑब्जेक्ट म्हणू शकतो, जो गोल आहे तो गोल स्वतः श्रीकृष्ण आहे हे तो अजून सांगत नाहीये. त्यामुळे काय झालंय की हे सगळं भौतिक गोष्टी थांबवण्याच्या दृष्टीने तो सांगतोय आणि योग सेवा करून आपल्याला हे अचीव्ह करता येतं म्हणून ते सांगतोय. तर या टप्प्यावरती पोहोचणं म्हणजे काय आहे तर एखादा चित्रपट जर बघत असला कोणी तर त्याला त्याचा जेव्हा मोह कमी कमी होत जाईल, तो मोह सोडून देईल, त्यावेळी तो आजूबाजूला बघण्याचा प्रयत्न करू शकतो. बरोबर. एखाद्या व्यक्तीला चित्रपटात घडल्यावरती जास्ती आनंद होतोय आणि त्याला बाजूला बघायची इच्छाच नाही होते, तर त्याच्याकरता ही स्टेज नाहीये. त्यामुळे हे जी अनुभूती निर्माण होते आत्म्याच्या लेवलची, दॅट इज ओनली पॉसिबल जेव्हा यत्रो परमते चित्तम निरुद्धम, जेव्हा तुम्ही ते भौतिक गोष्टी स्टॉप करायला चालू करता त्यावेळी तुम्ही ह्या स्टेजला येऊ शकता असं कृष्ण बोलतो. आणि आपल्याला म्हणजे जेव्हा आत्मनात्मानम जेव्हा कृष्ण हा शब्द वापरतो त्यावेळी म्हणजे कसं आहे की आतमध्ये आपल्याला एक डोळा आहे असं जर आपण अज्युम केलं तर त्या आतल्या डोळा जेव्हा उघडतो त्यावेळी आपल्याला आपला आत्मा दिसू शकतो, अशा अँगलने आपण समजू शकतो. म्हणून कृष्ण आत्मना ह्या शब्दावरती भर देत आहेत. ओके. आणि म्हणजे एखादा ऑब्जेक्ट वरती रात्रीच्या वेळी आपण चालतोय आणि समोर दगड आहे आपल्याला दिसत नाही, आपण ठेच खाऊन आपण पडू शकतो. पण समजा तिकडे कोणी लाईट लावला आणि आपल्याला दगड दिसला तर आपण कसं व्यवस्थित ओलांडून जाऊ शकतो किंवा बाजूने जाऊ शकतो आपण. तर ते तसं आहे की आपण आता एवढे गढलेलो आहोत आपल्या भौतिक गोष्टींमध्ये की आपल्याला सगळीकडे तो आध्यात्मिक अंधारच दिसतोय आपल्याला. तर तिकडे जेव्हा आपल्याला प्रकाश निर्माण होतो त्यावेळी आपण आपल्या आत्माकडे आपण बघू शकतो आपण. अदरवाईज त्या भौतिक अँगलनीच आपण सगळे बघत जातो आपण. हरे कृष्ण. पश्यन आत्मनी तुष्यती. आता त्याच्याबद्दल कृष्ण काय सांगतो इथे ते जरा बघून घेऊ आपण. तर पश्यन म्हणजे बघणं, आत्मनी म्हणजे आत्म्याकडे बघणं आणि तुष्यती म्हणजे त्यातनं आनंद निर्माण होणं. तर चित्त आणि चित्ताबद्दल आपण बोललो आपण. परत आपण चित्रपटगृहाचं जर एक्झाम्पल घेतलं तर जे सगळ्या गोष्टी चित्रपटगृहामध्ये आहेत म्हणजे स्क्रीन किंवा बाकीच्या सीट्स आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना बघणं आणि त्यांना समजून घेणं म्हणजे चित्त म्हणू शकतो आपण. पण चित्त म्हणजे काय तर जेव्हा ही चित्त शक्ती असते ती जेव्हा चित्रपटामध्ये गुंतली जाते एकदम, त्यावेळी ती चित्त बनते. हे आपण बोललो आपण ह्याबद्दल की जेव्हा आपलं हे चित्त आपण संयमित करतो निरुद्ध, ओके, त्यावेळी जेव्हा आपण आतमध्ये बघायला लागतो आपण आणि मग नंतर मग आत्म्याचं दर्शन होतं आणि ह्या आत्म्याच्या दर्शनामुळे जो आपल्याला आनंद मिळतो, अगाध असा आनंद मिळतो, त्यातनं एक वेगळी तुष्यती म्हणजे एक असं सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळतं. आणि कृष्ण पुढे अजून बोलतो की मन्यते नाधिकम तत, म्हणजे त्यापेक्षाही असं सुख कोणतं जास्ती आहे असं आपल्याला कधी वाटत नाही आपले. मन्यते नाधिकम तत. आणि खरं बघितलं तर
हा काही परम असा आनंद नाहीये. जे आपण बघू आपण, पण ओके, आहे वेळ आहे थोडा. जर परम आनंद कोणता आहे की जेव्हा आपल्याला कृष्णाचा साक्षात्कार होतो. आता नुसतं आत्म्याला बघणं म्हणजे कसं आहे की एक मुलगा 15-20 वर्ष एज्युकेशन घेतो आणि त्याला सर्टिफिकेट हातात मिळाल्यावरती की ही इज नाव एलिजिबल टू वर्क इन अ कंपनी. पण जेव्हा त्याला ऍक्च्युली जॉब मिळतो त्यावेळी त्याचा ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह झालेला असतो. तर आत्म्या दिसणं म्हणजे सर्टिफिकेट मिळण्यासारखं आहे. पण कृष्णाचं साक्षात्कार होणं म्हणजे जॉब मिळण्यासारखं होतं. आता अगेन मी परत थोडं टेक्निकल जातोय, मी नाही समजलं तर हरकत नाही, तुम्ही पाहिजे तर हा व्हिडिओ परत नंतर तुम्ही बघू शकता आणि समजून घेऊ शकता. तर आपले उपनिषद आहेत, सगळ्यांना तुम्हाला माहिती राहील. आणि आपल्याकडे अजून एक ग्रंथ आहे ज्याचं नाव आहे भक्ती रसामृत सिंधू. तर त्याच्यामध्ये काय त्यांनी सांगितलं आणि काय सिमिलॅरिटी काय डिफरन्स आपण जरा बघून घेऊया. तर वेगळे वेगळे उपनिषद आहेत आपले, त्यापैकी एक कठ उपनिषद आहेत आणि वेगळ्या वेगळ्या असे धर्मग्रंथ पण आहेत आपले, ज्याच्यामध्ये आनंद जो असतो त्याच्या वेगळ्या वेगळ्या श्रेणी सांगितलेल्या आहेत. तर पहिली जी श्रेणी म्हणजे अतिशय फंडामेंटल बेसिक लेवल आहे, ओके, ती म्हणजे आपल्याला भौतिक गोष्टींमधनं आनंद मिळणं. एक चित्रपट बघितला तर, कुठल्या रेस्टॉरंटमध्ये गेलो तर, किंवा कोणत्या व्यक्तीशी शरीर सुख स्थापन झालं तर, किंवा लोकांना दारू प्यायला मांस मच्छी खायला आवडतं त्यांना तसं काहीतरी मिळालं तर, किंवा कुठे थीम पार्क मध्ये जाऊन एंटरटेनमेंट मिळालं तर वगैरे, किंवा पैसे मिळाले, जॉब मिळाला तर वगैरे, ह्या भौतिक गोष्टींमधनं त्यांना एक सुख निर्माण होतं. हे सगळ्यात लोएस्ट लेवलचं सुख आहे. त्याच्या वरती जे सुख आहे ते स्वर्ग लोकामध्ये आहे. म्हणजे काय होतं की वेदांमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी कोणत्या प्रकारचं सुख स्वर्गामध्ये आहे ते लिहिलंय आणि त्या सुखामुळे आपल्याला काय आनंद होतो ते पण लिहिलेलं आहे. तर कोणत्या स्वर्गाच्या कोणत्या भागामध्ये कोणत्या प्रकारचं सुख मिळतं, ते कसं आहे सुख, कसं मिळतं, ते कसं मिळवावं, काय पूजा करावी लागते त्याच्याकरता, हे सगळं लिहिलेलं आहे. त्यामुळे म्हणतात की स्वर्ग सुख जे आहे ते ह्या पृथ्वी लोकावरच्या सुखापेक्षा जास्ती श्रेष्ठ आहे म्हणून. त्या पलीकडे स्वर्ग सुखाच्या वरचं जे लेवलचं सुख आहे ते ब्रह्मलोकाचं सुख आहे. त्यामुळे ब्रह्मलोकावरती असे आनंद आहेत जे स्वर्ग लोकावरती नाहीये. त्यामुळे ब्रह्मलोकाचं सुख त्यापेक्षाही वरच्या श्रेणीचं आहे असं मानतात. आणि नंतर उपनिषदांचं मत असं आहे की त्यापेक्षाही वरचं सुख आहे जे ब्रह्मानंद सुख आहे. म्हणजे ब्रह्मप्राप्ती झाल्यावरती, म्हणजे ब्रह्मा नाही, ती व्यक्ती ब्रह्मा नाही, तर ब्रह्म म्हणजे आपली आध्यात्मिक स्थिती जी आहे ती प्राप्त होणं, त्या स्टेजला सर्वोच्च आनंद मानतोय. ओके, पण तो खरा अल्टिमेट आनंद नाहीये. आणि आपण भगवद्गीतामध्ये जसे पुढे जाऊ ते आपण बघत राहू आपण पुढे. तर उपनिषदांमध्ये भक्तीवरती असं डायरेक्टली असं लिहिलं नाही, कुठे कुठे मायनर रेफरन्सेस आहेत, पण डायरेक्ट असं काही लिहिलं नाही जेवढं भगवद्गीतेमध्ये आणि श्रीमद भागवतम मध्ये लिहिलेलं आहे तेवढं. त्यामुळे आणि काय झालंय, भक्ती लिहिली नाहीये, त्यामुळे भक्तीचा जो गोल आहे श्रीकृष्ण त्याबद्दल पण लिहिलेलं नाहीये. तर त्यांनी काय केलंय, जो सत्य जे आहे परम सत्य त्याला एक निर्विकार असं रूप दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याला सांगितलेलं आहे. ओके, पण हे जे सुख त्यांनी लिहिलेलं आहे उपनिषदांचं, हे एका प्रायमरी लेवलचं नॉलेज येतं उपनिषदांमध्ये लिहून सुद्धा. ओके, आणि त्याच्यामध्ये कसं केलंय की जे नकारात्मक आहे त्याच्यावरती भर देऊन त्याला निगेट करणं आणि अध्यात्माच्या प्राप्तीच्या अँगलनी त्याला पॉझिटिव्हली प्रायमरी लेवलवरती प्रोजेक्ट करणं, ह्याच्यावरती जोर म्हणजे एका ॲडिक्वेट लेवलवरती दिलेला आहे. त्यामुळे जास्ती काय होतंय की जे करायला नको निगेशन जे आहे त्याच्यावरती जोर दिला जातो तिकडे. उपनिषदांमध्ये भक्ती सांगितलं नाहीये, पण भक्ती रसामृत सिंधूमध्ये भक्ती करून जो आनंद आपल्याला मिळतो तो आनंद त्या ब्रह्मानंदापेक्षाही जास्ती आहे,
हे कन्फर्म केलेलं आहे इकडे. ओके. आणि काय होतंय की त्यामुळे कृष्ण स्वतः सुद्धा भक्ती योगामध्ये तुष्यंतीच्या रमंतीच्या 10व्या अध्यायामध्ये बोलतो आपल्याला की हे जे सुख आहे त्यातनंच तुम्हाला आनंद मिळेल, तो आनंद सर्वोत्कृष्ट आनंद आहे तो. आणि 9व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये पण कृष्ण बोलतोय ते वगैरे. फक्त एवढंच आहे की म्हणजे ऑडियन्स वेगळा वेगळा असल्यामुळे हे थोडं वेगळ्या डिटेलवरती सांगितलेलं आहे उपनिषदांमध्ये. त्यात आता आता हे जे आपण शिकलो त्याला आता आपण पुढच्या गोष्टीला लिंक करूया. तर बुद्धिग्राह्यम अतींद्रियम हा श्लोकाचा एक फ्रेज आलेला 21व्या श्लोकामध्ये. तर बुद्धी तर आपल्याला माहिती आहे, ग्राह्य म्हणजे काय, तर त्याला ऍब्झॉर्ब करणं आणि त्यांनी अंडरस्टँड करणं. आणि अतींद्रियम म्हणजे बुद्धीच्या द्वारे जर तुम्ही अंडरस्टँड केलं तर तुम्हाला कळेल की तो जो आनंद तुम्हाला मिळणार आहे तो अतींद्रियम म्हणजे इंद्रियांच्या पलीकडचा आनंद आहे. आता हा थोडा आपण थोडस बघून घेऊया डिटेलमध्ये. तर ब्रह्मानंद काय असतं की मॅच्युअर आहे हे चांगलंच, म्हणजे ऍटलिस्ट त्याच्यातनं तुम्हाला भौतिक गोष्टीच्या पलीकडे जायला मिळतं, ते त्या दृष्टीने चांगलं आहे. ओके. तर त्यातनं आपल्याला आनंद मिळतो. पण कृष्ण काय बोलतोय की हे जे तुम्ही बुद्धीद्वारे जे हे सुख अनुभवता हे इंद्रियांच्या पलीकडे आहे, त्यामुळे तुम्हाला त्यातनं तो जास्ती आनंद मिळतो. जनरली काय होतं, आपलं जे आपण सुखाचं डेफिनेशन करतो ते कसं असतं की ह्या शरीराला काय सुख हवंय, पैसा, गाडी, बंगला, जॉब, पोझिशन, स्टेटस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, फॅमिली वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यातनं मनुष्य सुख शोधायचा प्रयत्न करतो. म्हणजे इधर स्वतःच्या शरीराकरता किंवा कुटुंबातलं जे सदस्य असतात त्यांच्या सुखाकरता माणूस त्याला डिफाईन करतो सुख म्हणून. ओके. त्याच्या पलीकडे जे सुख आहे फार थोडी लोक त्याचा विचार करतात, त्या पुढे जायचा प्रयत्न करतात. त्यामुळे आध्यात्मिक मार्गावरती जे सुख मिळतं हे म्हणजे हे जे भौतिक वरती जे सुख आपण जे बोललो हे फक्त इंद्रियांच्या लेवलवरचं सुख आहे. आध्यात्मिक मार्गावरतीचा प्रयत्न प्रगती करतो जेव्हा आपण, त्यावेळी ते सुख जे असतं ते इंद्रियांच्या पलीकडे असतं. आणि म्हणून इंद्रियांच्या पलीकडे असल्यामुळे इंद्रियांना ते सुख आहे की नाही हे समजतच नाही त्यांना. आणि मग ती समजण्याची कॅपॅबिलिटी, ते सुख समजण्याची कॅपॅबिलिटी हे फक्त बुद्धीच्या लेवलचं बनतं. आणि म्हणून त्याला बुद्धिग्राह्यम लिहिलंय आणि अतींद्रियम म्हणून कृष्ण बोलतो इकडे पण. ओके. आपण एक उदाहरण बघून घेऊया की आर्किमिडीस जो होता, किंवा एक आर्किमिडीसचा पण घेऊ शकतो, एक गणितज्ञ जो असतो, समजा अतिशय म्हणजे मास्टर एक्सपर्ट लेवलचा मॅथमॅटिशियन गणितज्ञ आहे. तर त्यांनी एखादा मोठाच्या मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर त्याला एक जो आनंद मिळेल तो त्याच्या इंटेलिजन्सच्या लेवलचा असणार आहे, बुद्धीच्या लेवलचा असणार आहे. तो आपल्यासारख्यांना त्यांनी एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला तरी आपल्याला ते समजणार नाही. बरोबर. आर्किमिडीसचं काय झालेलं, त्यांनी सोन्याची शुद्धता शोधण्याकरता गुरुत्वाकर्षण याची तत्वे तो शोधत होता. आणि एक दिवस तो आंघोळ करत असताना तो युरेका किंवा त्याला ते हे तत्व आठवलं, कळलं त्याला इमिडिएट स्ट्राईक झालं डोक्यामध्ये. त्यावेळी तो कपडे न घालता ओल्या शरीर घेऊन तो नग्न अवस्थेत तो धावत होता राजाकडे जाण्याकरता आणि युरेका म्हणून ओरडत होता तो. आता तो जेव्हा धावतोय त्यावेळी जी सामान्य लोक होती त्यांना कळत नव्हतं की बाबा हा काय धावतोय. जर आर्किमिडीसने त्यांना समजवायचा प्रयत्न जरी केला असता त्यांना समजलं नसतं. जेव्हा तो राजाकडे येऊन सांगायला आला त्यावेळी मेजॉरिटी लोकांना तिकडे कळलं पण नव्हतं त्याचं. म्हणजेच काय की सामान्य लोकांची एक पर्टिक्युलर लेवल असते, त्या लेवलच्या पलीकडे काही लोक असतात जे बुद्धीच्या लेवलचं त्यांना सुख मिळतं. प्रॅक्टिकली जर बघितलं तर आपल्याला हे स्पिरिच्युअल एक्झाम्पल नाही, आध्यात्मिक एक्झाम्पल नाही, बट हे जस्ट एक इंडिकेट करायला आहे की बुद्धीच्या लेवलचा पण आनंद असतो, इंद्रियांच्या लेवलचा असतोच, फक्त असतो असा नाहीये.
हरे कृष्ण. हा लास्ट प्रश्न आहे, पण मी हा स्किप केला तरी चालेल. पण फक्त एवढंच आहे ह्याच्यातनं की बुद्धी इंद्रिय वगैरे जे आहेत यांचा आपण भक्तीशी पण संबंध जोडू शकतो. तर हे इंद्रिय जे असतात त्यांना म्हणजे एका दिव्य प्लॅटफॉर्मवरती आणण्याचं पण एक आपलं काम असतं आपलं. तर आत्मा जेव्हा भक्ती वगैरे करायला लागतो त्यावेळी त्याला जास्ती परिपूर्ण होतो. म्हणजे जे आधीच्या लेवलचं जे असतं त्याला म्हणजे एका सर्टन लेवल पर्यंत आपण बोलू शकतो. पण जेव्हा तो आध्यात्मिकच्या हायेस्ट स्टेजला पोहोचतो त्यावेळी त्याला एक स्वरूप प्राप्त होतं आणि मग त्याला त्याची परमसत्याची एक जाणीव निर्माण होते त्याला. आणि मग तो कृष्ण वगैरे ह्यांच्याशी तो भक्तीद्वारे एक म्हणजे संवाद, एक ऍक्शन्स, रिॲक्शन्स, रेसिप्रोकेशन वगैरे तो करू शकतो तिकडे. तर हरे कृष्ण. आणि ते सुद्धा इंद्रियांच्या पलीकडेच आहे. पण आपण काय करतो, आपण जे आपल्याला कृष्णाने शरीर दिलंय, जे भौतिक सवलती दिलेल्या आहेत, सोयी सुखी दिलेल्या आहेत वगैरे, त्यांना आपण निगेट नाही करत. आपण त्यांना आपण भक्तीमध्ये गुंतवतो त्यांना. तर आपण नुसतं आपल्याकडे पैसा आहे तोच गुंतवतो असं नाही, तर आपल्याला इंद्रिय जी आहेत ती पण आपण भक्तीमध्ये गुंतवतो. आणि ते कसं ते पण तसं आधी बघून घेतलेलं आहे आणि आपण नंतर पुढे अजून बघू शकतो. हरे कृष्ण. तर काही प्रश्न आहे का? हे आहेत माताजी, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे खरंच हे आहेत, डीप आहेत. मला कल्पना आहे एका सिटिंग मध्ये हे समजणं खूप डिफिकल्ट आहे म्हणून वगैरे. पण लकीली आपण युट्यूब वरती व्हिडिओज अपलोड करतोय. तुम्हाला वाटलं तर तुम्ही परत नंतर बघू शकता, ऐकू शकता आणि मे बी समजूही शकतो आपल्याला. प्रभूजी हरे कृष्ण. एक प्रश्न होता. हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला. प्रभूजी इथे प्रभुपादांनी पर्पटमध्ये जे अद्वैतवादी जे म्हटलंय तेच ना, जे मॉनिस्ट आपण जे म्हणतो ते एक. बरोबर. त्यांना दोन गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. एक असतं की लोकांना माहिती असतं की आपण आत्मा आहोत आणि पण त्यांना वाटतं की हा आत्मा कृष्णामध्ये विलीन होणार. कृष्ण नाही, सॉरी, ब्रह्म म्हणजे आध्यात्मिक जगतामध्ये आपण जाता जाता पण विलीन होणार. म्हणजे त्यांच्या दृष्टीने काय असतं की ही आयडेंटिटी जी आहे आपल्या आत्म्याची, ही आयडेंटिटी डिझॉल्व्ह होणार, नष्ट होणार, हे त्यांचं असं अंडरस्टँडिंग आहे. पण कृष्णाने ते अंडरस्टँडिंग चुकीचं आहे दुसऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकातच सांगितलेलं आहे. नत्वेवाहम जातो नासम नत्व नेमे जनाधिपहा. असं कधीही नव्हतं वेळ की जेव्हा हे राजे कधी नव्हते किंवा तू नव्हतास किंवा मी नव्हतो. आणि असं कधीही नाही होणार जेव्हा हे नसणार किंवा तू नसणार किंवा मी नसणार. त्यामुळे तिकडेच त्यांनी आत्म्याची इटर्नॅलिटी जी असते आणि इंडिव्हिज्युअलिटी त्याबद्दल त्यांनी फोकस करून त्यांनी हे केलेलं, एम्फसाइज केलेलं त्याच्यावरती. त्यामुळे अद्वैतवादींचं जे थॉट प्रोसेस आहे की आपण लीन होणार म्हणजे मर्ज होणार अध्यात्मामध्ये, ते कृष्णाने भगवद्गीतेमध्ये खोडून टाकलेलं आहे. हरे कृष्ण. प्रभू शून्यवादी म्हणजे पण तेच का? तेच तो श्लोक तेच बरोबर. Hare Krishna, Krishna Krishna,